नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूगोलाचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, मग हा अभ्यास कशा पद्धतीने करणार आहोत तर ट्रिक्सच्या माध्यमातून करणार आहोत। आणि ह्या ज्या काही ट्रिक्स असतील त्या भन्नाट स्वरूपाच्या असतील, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये एक्स्ट्राचे गुण मिळणार आहेत। जिथं तुमच्या चुका होत होत्या आजपर्यंत त्या चुका इथून पुढे त्या ठिकाणी अजिबात होणार नाहीत, कारण की ह्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स कायम तुमच्या लक्षात असणार आहे। ठीक आहे, जसं की खाड्यांचा क्रम तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जायचा, कोकणातल्या नद्यांचा क्रम तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जायचा, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या नद्यांच्या क्षेत्रफळानुसार क्रम असेल, व्याघ्र प्रकल्प असतील, जलविद्युत प्रकल्प असतील आणि जिल्ह्यांची निर्मिती असेल, आणि महाराष्ट्रातले जे काही घाट आहेत सर्वच याच्यावर आपण काय केले आहे तर या ठिकाणी ट्रिक्स या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत। या ट्रिक्स शेवटपर्यंत अभ्यासा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नक्कीच तुम्हाला तुमच्या इतर जे काही स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांपेक्षा अधिक गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। भन्नाट अशा ट्रिक्स आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत। तर मित्रांनो, त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे आपलं एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं टेलिग्राम चॅनल आहे। ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा, त्यावर तुम्हाला या व्हिडिओची PDF तर आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। महाराष्ट्राचा भूगोल ट्रिक्स सहित आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये आपण संपूर्ण ट्रिक्स एकाच व्हिडिओमध्ये घेतलेला आहेत। असा व्हिडिओ तुम्हाला कुठंच अभ्यासायला मिळणार नाही। ठीक आहे, तर सुरुवात करूयात। बघा, पहिली ट्रिक्स आहे खाड्याशी संबंधित आहे। ठीक आहे, महाराष्ट्रामधल्या ज्या काही कोकणामधल्या खाड्या आहेत त्या खाड्यांचा आपल्याला परीक्षेमध्ये क्रम विचारला जातो। मग या कशा लक्षात ठेवायचं आपल्याला। ठीक आहे, इतक्या साऱ्या खाड्या आहेत, मग या खाड्या लक्षात कशा राहतील, त्यातल्या त्यात वरून काय विचारलं जातं आपल्याला परीक्षेमध्ये की त्या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा। कोणतीही परीक्षा असू द्या त्या परीक्षांवर याच्यामध्ये प्रश्न आलेलाच आहे, त्यासाठी हे महत्त्वाचं आहे। आता बघा, महाराष्ट्रातील खाड्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण बघितल्या तर लक्षात ठेवायचं आहे काय म्हटलंय, डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची काय लावलेली आहे, वाट लावलेली आहे। मित्रांनो, काय लावले, वाट लावली। कोणी, आरआरबी डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची काय लावलेली आहे, वाट लावलेली आहे। कोणी कोणाची वाट लावली तर बघा, डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची वाट लावलेली आहे। मग ही ट्रिक्स तुमच्या लक्षात राहील ना, नक्कीच राहणार आहे। ठीक आहे, कायम तुमच्या स्मरणामध्ये राहणार आहे। मग आता आपण बघूयात की डीडी म्हणजे काय, व्हीडी म्हणजे काय, आरआरबी म्हणजे काय, डीजी म्हणजे काय। तर बघा, डी म्हणजे काय आहे, डी म्हणजे डहाणूची खाडी, हे डी म्हणजे काय आहे, दातीवरीची खाडी, व्हीडी म्हणजे काय, वसईची खाडी, आणि दुसरं जे काही डी आहे ती धरमतरची खाडीशी आहे। आरआरबी जर आपण बघितलं, रोह्याची खाडी, राजापूरची खाडी आणि बाणकोटची खाडी आहे। त्यानंतर डीजे जर आपण बघितलं, दाभोळची खाडी आहे, जे म्हणजे जयगडची खाडी, व्हीटी म्हणजे वाट म्हणजे काय, व्हीटी कंसात व्हीटी आहे, व्हीटी म्हणजे काय, विजयगड आणि तेरेखोलची खाडी। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहेत तर या खाड्या लक्षात ठेवायच्या आहेत। मित्रांनो, महत्त्वपूर्ण आहे, अजिबात तुमच्या ह्या त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर विसरल्या जाणार नाही। ठीक आहे, ट्रिक्स महत्त्वाची आहे। ट्रिक्स परत एकदा बघा, काय म्हटले, डीडीच्या व्हीडीने आरआरबीची वाट लावलेली आहे। कोणी कोणाची वाट लावली, डीडीच्या व्हीडीने आरआरबीची काय केलेली आहे, आरआरबीच्या डीजेची वाट लावलेली आहे। ठीक आहे, डी म्हणजे काय, डहाणू, डी म्हणजे दुसरं काय, दातीवरीची खाडी, व्ही म्हणजे काय, वसईची खाडी, डी म्हणजे काय, धरमतरची खाडी, त्यानंतर आरआरबी म्हणजे काय बघा, रोह्याची, राजापूरची आणि बाणकोटची खाडी। मग डीजेची वाट, डी म्हणजे दाभोळची खाडी, जे म्हणजे जयगडची खाडी, व्ही म्हणजे विजयगडची खाडी आणि टी म्हणजे काय, तेरेखोलची खाडी लक्षात ठेवायची आहे। हा जो काही कोकणाचा भाग आहे, या कोकणाच्या भागामधल्या ज्या काही महत्त्वपूर्ण खाडी आहेत इथं परीक्षेमध्ये हमखास आपल्याला प्रश्न विचारला जातो, त्यासाठी या खाड्या इम्पॉर्टंट आहेत। फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर एवढीच ट्रिक लक्षात ठेवायची आहे, डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची काय केलेली आहे, वाट लावलेली आहे। ठीक आहे, लक्षात घ्या। पुढे जाऊयात, पुढची ट्रिक्स आहे आता व्याघ्र प्रकल्पाची ट्रिक्स आहे। आता जर आपण बघितलं, आपल्याला त्या ठिकाणी काय माहिती आहेत, व्याघ्र प्रकल्प माहिती आहेत, मेळघाट आहे, पेंच आहे, ताडोबा आहे, हे जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत हे आपल्याला माहिती असतात। जर परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न आला की हे व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते क्षेत्रफळानुसार लावा, मग आपल्याला काय होतं तर त्या ठिकाणी गोंधळ उडतो आपला। मग तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एवढीच ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे, काय, मेस तापेन वाघामुळे। ठीक आहे, काय म्हटलंय, मेस तापेन वाघामुळे। ही ट्रिक्स लक्षात ठेवा। तुमचा महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाचा जो काही क्षेत्रफळानुसार क्रम विचारलेला आहे तो कधीच चुकणार नाही मित्रांनो। ठीक आहे, तो कधीही चुकणार नाही, लक्षात ठेवायचा आहे। मेस तापेन वाघामुळे किंवा म्हैस तापेन वाघामुळे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, म्हैस आहे तुमच्या घरामधली जी आहे ती म्हैस वाघाला पाहून काय केली, तापलेली आहे, म्हैस तापेन वाघामुळे असं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। ठीक आहे, आता मे म्हणजे काय, मेळघाट, स म्हणजे काय, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प। ठीक आहे,
ता म्हणजे काय ताडोबा, पे म्हणजे पेंच, न म्हणजे काय नवेगाव, आणि वाघ, वाघाला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं, बाग म्हटलं जातं. बाग म्हणजेच काय बोर आहे मित्रांनो, ब म्हणजे काय बोर, बोर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे बोर व्याघ्र प्रकल्प. हे महत्वाचे व्याघ्र प्रकल्प आहेत जे परीक्षेमध्ये आजपर्यंत विचारले गेले आहेत. जर क्षेत्रफळानुसार आलं तर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मेस तापे न वाघामुळे. ठीक आहे, काय लक्षात ठेवणार, मेस तापे वाघामुळे, इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावरून तुम्हाला क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प जे आहेत ते लक्षात राहतील. मेळघाट कुठं आहे, अमरावतीमध्ये आहे. सह्याद्री जर आपण बघितलं, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. त्यानंतर बघा हा जो काही ताडोबा आहे, ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे, पेंच नागपूरमध्ये आहे. नवेगाव जर आपण बघितलं, नागझिरा, नवेगाव हे कुठं गोंदियामध्ये आहेत. त्यासाठी हे महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प आहेत मित्रांनो, जिथं तुम्हाला परीक्षेमध्ये कसा जरी प्रश्न आला तर आता तुमचा विसरणार का, अजिबात नाही. ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा मेस तापेन वाघामुळे. ठीक आहे, यानंतर बघा बऱ्याचदा आपल्याला काय होतं, तर जे काही घाट आहे, ठीक आहे, जे काही घाट आहेत ते घाट आपल्याला लक्षात राहत नाहीत. मग हे घाट कसे लक्षात ठेवायचे, तर त्यासाठी सुद्धा आपल्याकडे एक भन्नाट ट्रिक्स आहे. ट्रिक्स काय आहे, तर बघा, कसा चंदनाने माळावरील बोरावर ताव मारला, नंतर कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला अंबोलीमध्ये. ठीक आहे, ट्रिक्स काय आहे, कसा चंदनाने माळावरील बोरावर ताव मारला, नंतर कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला, कुठं, अंबोलीमध्ये. ठीक आहे, लक्षात राहील. काय म्हटलंय, कसा चंदनाने माळावरील बोरावर ताव मारला, नंतर कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला, कुठं, अंबोलीमध्ये. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, मग आता याची ट्रिक्स जी आहे ती कशा पद्धतीची आहे ती आपण या ठिकाणी बघून घेऊयात. आता क म्हणजे काय, क म्हणजे कसारा घाट. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. कसा म्हणजे काय, कसारा घाट आहे. थळ घाट सुद्धा आपण त्याला म्हणतो. नाशिक आणि मुंबई दरम्यान या ठिकाणी हा घाट आहे. त्यानंतर कसा चंदनाने म्हणजेच काय, चंदनपुरी घाट. माळावरील म्हणजेच काय, माळशेज घाट. बोरावर म्हणजे काय, बोर घाट. ताव म्हणजे काय, त काय आहे, तामिनी घाट. आणि व काय आहे, वरंदा घाट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे मारला आणि नंतर या ठिकाणी याच्यामध्ये तुम्ही आपण ते जोडण्यासाठी घेतलंय. कुंभकर्णाने म्हणजेच काय, कुंभारली घाट. आंबा हाताने फोडला अंबोलीत. आंबा म्हणजे आंबा घाट. हाताने म्हणजेच काय, हनुमंते घाट. फोडला म्हणजे फोंडा घाट. अंबोलीत म्हणजे अंबोली घाट. ठीक आहे, लक्षात राहील. काय म्हटलंय, कसा चंदनाने माळावरील बोरावर ताव मारला, नंतर कुंभाराने काय केलं आहे, आंबा हाताने फोडला, कुठं, अंबोलीमध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे, कसं आहे, ठीक आहे, लक्षात राहील तुमच्या ट्रिक्सची. आता हा जो काही कसारा घाट आहे किंवा थळघाट आहे, नाशिक आणि मुंबई दरम्यान हा घाट आहे. चंदनपुरी हा घाट जो आहे तो पुणे आणि नाशिक या दरम्यान आहे. माळशेज घाट जर आपण बघितला कल्याण आणि अहमदनगर दरम्यान आहे. आणि बोरघाट जर आपण बघितला पुणे आणि मुंबई दरम्यान आहे मित्रांनो. ठीक आहे, तामिनी घाट पुणे माणगाव दरम्यान आहे. त्यानंतर बघा जो काही वरंदा घाट आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. भोर आणि महाड दरम्यान हा घाट आहे. त्यानंतर कुंभारली घाट जर आपण बघितलं कराड आणि चिपळूण या दरम्यान हा कुंभारली घाट त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आंबा घाट जर आपण बघितला रत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यादरम्यान त्या ठिकाणी हा घाट पाहायला मिळतो. हाताने म्हणजे जो काही हनुमंती आहे कुडाळ आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यादरम्यान या दोन शहरांदरम्यान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. फोंडा घाट जर आपण बघितला कोल्हापूर आणि पणजी दरम्यान त्या ठिकाणी आहे. पणजी गोवा आपण लक्षात ठेवायचं आहे, गोवा पणजी. ठीक आहे, त्यानंतर अंबोली जर आपण बघितलं सावंतवाडी आणि बेळगाव या दरम्यान अंबोली घाट आहे. ठीक आहे, लक्षात राहील. त्यावरून हे जर तुम्हाला जर काय लांब लचक जर ही ट्रिक्स वाटत असेल तर यावरून सोपी अजून एक ट्रिक्स आपल्याकडे आहे. मग ती कोणती ट्रिक आहे तर बघा लक्षात ठेवायचं आहे, थळ बोर वर. ठीक आहे, थळ बोर वर कुंभार आंबा फोडतो. ठीक आहे, काय म्हटलंय, थळ बोर वर कुंभार आंबा फोडतो. ठीक आहे, ही काय आहे, एक सेकंड ट्रिक्स आहे, छोटी ट्रिक्स आहे, तुमच्या लक्षात राहील, कायमस्वरूपी स्मरणात राहील. जरी ही थोडी मोठी वाटत असली तरी ही शॉर्ट ट्रिक सुद्धा आपल्याकडे आहे. थळ बोरवर कुंभार आंबा फोडतो. आता थळ म्हणजे काय तर थळघाट लक्षात ठेवा. बोर म्हणजे काय, बोरघाट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. व म्हणजे काय, वर म्हणजे काय, वरंदा घाट लक्षात ठेवा. कुंभार म्हणजे काय, कुंभारली घाट. आंबा म्हणजे काय, आंबा घाट. आणि फोडतो म्हणजे काय, फोंडा घाट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता, एक शॉर्ट ट्रिक्सच्या माध्यमातून सुद्धा लक्षात ठेवू शकता किंवा ही जी काही मोठी ट्रिक्स आहे याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. कोणती जी सोपी वाटली तुम्हाला त्या ठिकाणी त्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, हे होते महाराष्ट्रातील घाट. उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण काय केलं आहे याचा क्रम जो आहे तो त्या ठिकाणी अभ्यासलाय. आता बऱ्याचदा आपल्याला काय केलं जातं,
राष्ट्रीय उद्याने सुद्धा विचारली जातात. मग आपल्या राष्ट्रीय उद्याने कोणती आहेत ही लक्षात राहत नाहीत. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे. ती ट्रिक काय आहे, गुगलचा पेन तास. ठीक आहे, काय गुगलचा पेन तास, ती ट्रिक्स लक्षात ठेवा. तुम्हाला जर कसाही प्रश्न आला तर त्या ठिकाणी आन्सर जे आहे ते या ठिकाणी देता येईल. काय म्हटलंय, राष्ट्रीय उद्याने कुठले, महाराष्ट्रामधले राष्ट्रीय उद्याने. मग काय लक्षात ठेवायचं आहे, गुगलचा पेन तास. कोणाचा पेन तास, गुगलचा पेन तास. कोणाचा, गुगल. तुम्हाला गुगल करायचं आहे, गुगलचा पेन तास. ठीक आहे, लक्षात राहील. गुगलचा पेन तास लक्षात ठेवा. गुगल म्हणजे काय, गुगमाळ. पेन म्हणजे चा म्हणजे काय, चांदोली. पे म्हणजे काय, पेंच. न म्हणजे काय आहे, नवापूर. त्यानंतर ता म्हणजे काय, ताडोबा. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बघा स म्हणजे काय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, गुगलचा पेन तास हे राष्ट्रीय उद्याने जे आहेत ते लक्षात ठेवायचे. ठीक आहे, लक्षात राहील. गुगामल, चांदोली, पेंच, नवापूर, ताडोबा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गुगलचा पेन तास. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी या ट्रिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सुद्धा जे काही राष्ट्रीय उद्याने आहेत ती त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊयात. आता महाराष्ट्रातील शिखरांचा क्रम दिले बघा इकडे. ठीक आहे, काय आहे, महाराष्ट्रातल्या शिखरांचा क्रम आहे. अख्ख्या महाराष्ट्राला एक ट्रिक माहिती आहे, कसा मी हसतो. ठीक आहे, कसा मी हसतो ही अख्ख्या महाराष्ट्राला ट्रिक आहे आणि या ट्रिक्सच्या माध्यमातून प्रश्न सुटायचे. ठीक आहे, आजपर्यंत प्रश्न सुटायचे. मात्र मित्रांनो पुढे जर आपण बघितलं मागच्या काही प्रश्नांपासून असे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेत, ते कसा मी हसतो या ट्रिकने अजिबात सुटत नाही. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघा एक नवीन ट्रिक आहे. ट्रिक्स काय आहे, कसा चक्कर येऊन धाडकन म्हातारा पडतो व हसतो. काय आहे ट्रिक्स, कसा चक्कर येऊन म्हातारा धाडकन पडतो व हसतो. हे ट्रिक्स लक्षात ठेवा. तुम्हाला सर्वच्या सर्व शिखर जे आहेत ते महाराष्ट्रातले त्या ठिकाणी लक्षात राहतील. ठीक आहे, शिखरांचा क्रम जर आपण बघितला महाराष्ट्रातला तर ट्रिक्स काय आहे, कसा चक्कर येऊन धाडकन म्हातारा पडतो आणि हसतो. लक्षात ठेवायचे. जर तुमच्या आजूबाजूला कोणते म्हातारा व्यक्ती असेल तर त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता तो म्हातारा काय आहे, चक्कर येऊन, कसा चक्कर येऊन धाडकन पडतो आणि व हसतो असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता क म्हणजे काय, कळसुबाई. सा म्हणजे काय, साल्लेर. चक्कर म्हणजेच काय बघा इथं चक्कर म्हटलंय. चक्कर म्हणजे काय, घनचक्कर नावाचं एक शिखर आहे महाराष्ट्रामध्ये जे 3ऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता धडकन म्हणजे जर आपण बघितलं तर धोडप लक्षात ठेवा. महातारा मधला महा जे आहे महाबळेश्वर साठी आहे आणि तारा जर आपण बघितला तारामतीसाठी आहे आणि हसतो जर आपण बघितलं हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी आणि तोरणा. हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुमच्या लक्षामध्ये काय होतं, कसा मी हसतो ही ट्रिक होती. मात्र या ट्रिकवर जर आपण बघितलं मागच्या काळामध्ये एक प्रश्न आला होता, ज्या प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, तारामती विचारलं होतं. मग कसा मी हसतो या ट्रिकमध्ये ही तारामतीच नव्हती, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय तर हा प्रश्न चुकला होता. मात्र तुम्ही ही जर ट्रिक लक्षात ठेवाल तर तुमचा तो प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी बरोबर येईल. ठीक आहे, काय म्हटले ट्रिक्स मध्ये, कसा चक्कर येऊन धाडकन म्हातारा पडतो आणि हसतो. काय, कसा चक्कर येऊन म्हातारा धाडकन पडतो आणि व हसतो. ही ट्रिक लक्षात ठेवा. कायम तुम्हाला काय महाराष्ट्रातले उंचीनुसार खरा जो क्रम आहे तो त्या ठिकाणी लक्षात राहील. ठीक आहे, आता खरा क्रम कसा आहे, कळसुबाई, साल्लेर 3ऱ्या क्रमांकावर. बघा पहिल्या क्रमांकावर आहे कळसुबाई 1646 मीटर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे साल्लेर. 3ऱ्या क्रमांकावर आहे घनचक्कर. 4थ्या क्रमांकावर आहे धोडप. 5व्या क्रमांकावर आहे महाबळेश्वर. 6व्या क्रमांकावर आहे तारामती. 7व्या क्रमांकावर आहे हरिश्चंद्रगड. 8व्या क्रमांकावर आहे सप्तशृंगी आणि 9व्या क्रमांकावर आहे तोरणा. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे 3ऱ्या क्रमांकावर कोण आहे, घनचक्कर. कसा मी हसतो. ठीक आहे, कसा मी मधले 2 आपण गायब केलेले होते आजपर्यंत. ठीक आहे, पण हे मध्ये सुद्धा 2 आहेत, घनचक्कर आणि धोडप. इथं आयोगाने सुद्धा प्रश्न विचारले होते आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला पुढच्या काळामध्ये इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हे ट्रिक्स लक्षात ठेवा. कसा चक्कर येऊन धाडकन म्हातारा पडतो आणि हसतो हा काय आहे, महाराष्ट्रातील शिखरांचा योग्य क्रम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, यानंतर महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्याला प्रशासकीय विभागांची नावं माहिती असतात, मात्र त्या प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार जर क्रम लावा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं तर त्या ठिकाणी आपला गोंधळ उडतो. त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अन्नपूर्णा अकोल्याला. ठीक आहे, अन्नपूर्णा कुठं गेली, अकोल्याला गेली. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, अन्नपूर्णा कुठं गेलेली आहे, अकोल्याला गेलेली आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि त्यानुसार जर आपण बघितलं प्रशासकीय विभाग महाराष्ट्राचे क्षेत्रफळानुसारचा जो काही क्रम आहे तो आपल्या लक्षात राहून जाईल. अ म्हणजे काय आहे, औरंगाबाद. ठीक आहे, संभाजीनगर आहे आता हे. ठीक आहे, संभाजीनगर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, संभाजीनगर. न म्हणजे नाशिक. पु म्हणजे पुणे आहे आणि ना म्हणजे काय आहे, नागपूर. अ म्हणजे काय, अमरावती. आणि को म्हणजे काय, कोकण. अशा प्रकारे काय आहे, क्षेत्रफळानुसार हे प्रशासकीय विभाग महाराष्ट्रातले आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, फक्त लक्षात ट्रिक काय ठेवायचे, अन्नपूर्णा अकोला. ठीक आहे, अन्नपूर्णा अकोला असं लक्षात ठेवा. अन्नपूर्णा कुठे गेली,
अकोल्याला गेली लक्षात ठेवायचं आहे। त्यानुसार तुम्हाला जर आपण बघितलं तर हा महाराष्ट्रातले जे काही प्रशासकीय विभाग आहेत ते क्षेत्रफळानुसार कायम लक्षात राहतील, लक्षात घ्यायचे। ठीक आहे, आता जर आपण बघितलं सर्वाधिक क्षेत्रफळाचा प्रशासकीय विभाग जर आपण बघितला औरंगाबाद आहे, ज्याच्यामध्ये 8 जिल्हे आहेत। लक्षात ठेवा किती जिल्हे आहेत, 8 जिल्हे या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ट्रिक्स लक्षात राहील, अन्नपूर्णा, अकोला। ठीक आहे, पुढे जाऊयात। महाराष्ट्राच्या जे काही नद्या आहेत त्या नद्या सुद्धा आपल्याला लांबीनुसार क्रम विचारला जातो। मग आता नद्यांतर आपल्याला माहिती असतात, मात्र क्रम विचारल्यावर थोडासा गोंधळ उडतो। मग तुम्हाला काय करायचंय, फक्त एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे। ट्रिक काय आहे, गोबीकृतान। ठीक आहे, ट्रिक्स काय आहे, गोबीकृतान लक्षात ठेवा। तुम्हाला जे काही महाराष्ट्रातल्या नद्या आहेत लांबीनुसार त्या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात राहतील। ट्रिक्स काय आहे, लिहून ठेवत चला। वाटल्यास तुम्हाला काय करायचं आहे, पेपर आणि पेन घेऊन त्या ठिकाणी बसायचं आहे आणि ह्या ट्रिक्स लिहून काढायच्या आहेत। आणि आधीमध्ये जर आपण बघितलं जेव्हा वेळ मिळेल त्या ठिकाणी या ट्रिक्स वाचून काढायच्या आहेत, परीक्षेमध्ये तुमच्या नक्की लक्षात राहतील। ठीक आहे, कोणत्याही जरी ट्रिक असतील त्या काय कराव्या लागतात आपल्याला, तर वारंवार त्या ठिकाणी वाचाव्या लागतात मध्ये। ठीक आहे, जर कायमस्वरूपी तुम्ही जर बडबडत राहाल, वाचत राहाल तर त्या ठिकाणी काय या ट्रिक्स ज्या आहेत ते तुमच्या कायम लक्षात राहतील। तुमचा कोणताही मित्र भेटला तर त्याला उगाच म्हणायचं गोबीकृतान गोबीकृतान। ठीक आहे, एक दिवस अख्खा त्या ठिकाणी म्हणत चला, एक ट्रिक्स घेऊन चला, एक दिवसासाठी एक ट्रिक्स घ्या आणि उगाच म्हणायचं, घरचं जे व्यक्ती असेल त्या व्यक्तीला गोबीकृतान म्हणायचं। ठीक आहे, उगाच जरी वेडा आपल्याला म्हटलं तरी काही हरकत नाही, गोबीकृतान म्हणायचं त्यांना, बिंदास म्हणा। ठीक आहे, आता गो म्हणजे काय, गोदावरी आहे, भी म्हणजे भीमा नदी आहे, कृ म्हणजे कृष्णा नदी, ता म्हणजे तापी नदी आणि न म्हणजे काय, नर्मदा नदी। हा क्रम लक्षात ठेवायचा आहे लांबीनुसार। ठीक आहे, गोबीकृतान लांबीनुसार जर तुम्हाला नद्यांचा महाराष्ट्रातला क्रम विचारला तर फक्त काय म्हणायचं, गोबीकृतान। गोबीकृतान म्हणजे काय, गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी आणि नर्मदा हा महाराष्ट्रातील नद्यांचा काय आहे, लांबीनुसार क्रम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। पुढे जाऊयात आपण पंचगंगा नद्यांच्या उपनद्या। ठीक आहे, पंचगंगा नदी जर आपण बघितली तर त्या ठिकाणी कोल्हापूरमधली एक महत्त्वाची जीवनवाहिनी आपण जिला म्हणून ओळखतो। मग बऱ्याचदा काय होतं, या पंचगंगा नदीच्या उपनद्या जर आपल्याला विचारल्या तर त्या ठिकाणी परीक्षेमध्ये आपल्याला त्या गोंधळ उडतो। मग अशा वेळी काय करायचं आहे, एक ट्रिक लक्षात ठेवायचे, मजेदार ट्रिक आहे बघा। ट्रिक काय आहे, तर काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते। ठीक आहे, दोन मुली त्या ठिकाणी खेळतायत आणि एक त्याची जी काही मैत्रीण आहे ती काय करते, तुळशी भोवती फिरते। आणि मग तुम्ही काय म्हणताय, तिच्या आईला सांगताय, काकू हे पहा सरस्वती काय करते, तुळशी भोवती फिरते। अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, ह्या ज्या काही नद्या आहेत, उपनद्या आहेत या पंचगंगा नदीच्या, त्या तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता। ठीक आहे, सोपी आहे ट्रिक्स। येस, काय म्हटले, काकू सरस्वती काय करते, तुळशी भोवती फिरते। ठीक आहे, जर तुम्ही मित्र असाल, मैत्रिणी असाल तरी सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी स्वतःला आपल्याला त्या ठिकाणी त्या जी काही मुलगी आहे त्या मुलीचा मित्र तुम्हाला समजायचा आहे। ठीक आहे, मग तुम्ही काय करत आहात, त्या ठिकाणी तिच्या आईला सांगतायत, काकू सरस्वती काय करते, तुळशी भोवती फिरते। काय करते, तुळशी भोवती फिरते। मग काय आहे, का म्हणजे काय, कासारी, आणि कु म्हणजे काय, कुंभी। सरस्वती म्हणजे सरस्वती नदी आहे, तुळशी आहे, भोवती म्हणजे काय, भोगवती, आणि फिरते हे या ठिकाणी आपण जोडायसाठी घेतलं। ठीक आहे, काकू सरस्वती तुळशी भोवती फिरते। का म्हणजे कासारी, कु म्हणजे कुंभी, सरस्वती, तुळशी, भोगावती हे या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत, पंचगंगा नदीच्या उपनद्या ज्या आहेत त्या लक्षात राहायचे। आता विसरणार तुम्ही तर नाही विसरणार। ठीक आहे, कधीच नाही विसरणार। ठीक आहे, काय म्हणायचं, काकू सरस्वती काय करते, तुळशी भोवती फिरते। यानंतर आहेत बघा महाराष्ट्रातले जलविद्युत प्रकल्प। ठीक आहे, महाराष्ट्रातले जलविद्युत प्रकल्प महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये विचारले जातात। तर आता आपण ते सुद्धा आपण ट्रिक्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यासूयात। ट्रिक्स काय म्हणते बघा, ट्रिक्स काय म्हणते, महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प, गोपीजेको भातवाड। ठीक आहे, गोपीजीको भातवाड। ठीक आहे, तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राच्या मैत्रिणीच्या लग्नामध्ये गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही जेवायला बसलात आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तुम्ही त्या ठिकाणी वाढताय काहीतरी लग्नामध्ये। ठीक आहे, तुमचा मित्र काय जेवायला बसलाय, मग त्या ठिकाणी तुम्हाला कोणीतरी सांगितलं की गोपीजीको भातवाड। ठीक आहे, तुमच्या मित्राचं नाव काय आहे, गोपीजी आहे, आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की काय, गोपीजीको भातवाड। ठीक आहे, मग तुम्ही काय कराल, त्याला भातवाडा लक्षात घ्या। ठीक आहे, एक ट्रिक्सच्या माध्यमातून आपण एक लक्षात राहू यासाठी अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगत आहेत। ठीक आहे, गोपीजीको काय, भातवाड। गो म्हणजे काय, गोसी खुर्द, पी म्हणजे काय, पेंच, जी म्हणजे काय, जीगाव, को म्हणजे काय, कोयना, भात म्हणजेच काय, भातसा, आणि वाड म्हणजे काय, वचं काय आहे, वैतरणा। ठीक आहे, तर अशा प्रकारे महाराष्ट्रातले जलविद्युत प्रकल्प आपल्या लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे, मग जलविद्युत प्रकल्प म्हटलं तर अचानक आपल्या समोर एवढे सगळे आठवतील का, तर नाही आठवणार। मात्र या ट्रिक्सच्या माध्यमातून काय होतील, सर्वच्या सर्व महाराष्ट्रातले जे काही जलविद्युत प्रकल्प आहेत महत्त्वाचे ते तुमच्या डोळ्यासमोर येतील। ठीक आहे, गोपीजीको भातवाड, कोणाला भातवाड, गोपीजीको भातवाड लक्षात ठेवायचं आहे। गो म्हणजे गोसीखुर्द, पी म्हणजे पेंच, जी म्हणजे जीगाव, को म्हणजे कोयना, आणि भात म्हणजे भातसा,
आणि वाड म्हणजेच काय, वचं वैतरणा लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. गोसीखुर्द लक्षात ठेवायचे, भंडारा, पेंच नागपूर, जिगाव बुलढाणा, कोयना सातारा, भातसा ठाणे आणि वैतरणा पालघर अशा पद्धतीनं जलविद्युत प्रकल्प सुद्धा तुमच्या कायम लक्षात राहतील. यस, क्लिअर आहे. आवाज येतोय तुम्हाला? यस. चलो ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढे आहेत बघा धरणं आहेत महाराष्ट्रातली. ठीक आहे. महाराष्ट्रातले जे काही महत्त्वाचे धरणे आहेत ते धरणं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मग तुम्हाला काय करायचंय, फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, राधा पवना तू ये जायकवाडीला. ठीक आहे. राधा आणि पवना तुला काय करायचं आहे, जायकवाडीला यायचंय. तुमचे राधा आणि पवना नावाचे दोन मित्र आहेत, मैत्रिणी आहे, एक मित्र मैत्रीण आहे. मग तुम्ही त्यांना काय म्हणताय फोन लावून, राधा पवना तू ये जायकवाडीला. ठीक आहे. फोन लावताय तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि काय सांगताय की तू ये जायकवाडीला, राधा पवना तू जायकवाडीला ये. अशा पद्धतीने ट्रिक लक्षात ठेवायचं आहे. राधा म्हणजेच काय, राधानगरी कुठं आहे, कोल्हापूरमध्ये आहे. पवना म्हणजे काय, पवना डॅम आहे कुठं, पुण्यामध्ये. त्याचप्रमाणे बघा तू म्हणजे काय, तिल्हारी कोल्हापूर. ये म्हणजे काय, येलदरी कुठं आहे, परभणीमध्ये. आणि जायकवाडी लक्षात ठेवायचं आहे, संभाजीनगरमध्ये आहे. ठीक आहे. संभाजीनगरमध्ये आहे. यस. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर अशा प्रकारे ही ट्रिक तुम्ही जे काही धरणं आहेत महाराष्ट्रातली महत्त्वाची याविषयीची ट्रिक सुद्धा तुमच्या कायम लक्षात राहील. ठीक आहे. काय आहे ट्रिक, तर बघा राधा पवना तू ये जायकवाडीला, राधा पवना तू ये जायकवाडीला. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ही ट्रिक जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. यानंतर कोणत्या नदी दरम्यान कोणती पर्वतरांग आहे, इथं सुद्धा आपल्याला काय केले जातात, परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात मित्रांनो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग आता बघा कोणत्या नदी दरम्यान कोणती पर्वतरांग आहे, कन्फ्यूज होऊन जातं आपल्याला. ठीक आहे. कोणत्या नदी दरम्यान कोणती पर्वतरांग आहे, इथं तुम्हाला जर आपण बघितलं तर काय होतं, तर परीक्षेमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊन जातं. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक ओळ लक्षात ठेवायची आहे, वीन सतासा गोह भीमक्र. ठीक आहे. वीन सतासा गोह भीमक्र ही ट्रिक्स जी आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यावरून काय होतील, तुमच्या ज्या काही नद्या आहेत आणि त्या नद्या जर आपण बघितलं कोणत्या दोन पर्वतरांगांदरम्यान वाहतात हे तुमच्या कायम लक्षात राहील. ठीक आहे. लक्षात राहील. तर बघा कसं लक्षात ठेवायचं आहे, वी न सा ता सा गो ह भी म क्र. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला याच उभ्या लाईनने तुम्हाला काय करायचं आहे, लिहून घ्यायची आहे तुमची ट्रिक. ठीक आहे. याच उभ्या लाईननी तुम्हाला तुमची ट्रिक लिहून घ्यायची आहे. वी न सा ता सा गो ह भीम असं लिहिल्यानंतर मग हे वी काय आहे, विंध्य पर्वताचं आहे. न काय आहे, नर्मदा नदीचं आहे. सा काय आहे, सातपुडा पर्वत आहे. ता काय आहे, तापी नदी आहे. पुन्हा एक सा आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांगेचा आहे तो. या ठिकाणी गो आहे, गो म्हणजेच काय, गोदावरी नदी. त्यानंतर बघा ह म्हणजे काय, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. आणि पुढे काय आहे आपल्या, भी आहे, भी म्हणजे काय, भीमा नदी. आणि म म्हणजे काय, महादेव डोंगररांग. आणि कृ म्हणजे कृष्णा नदी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे आहे, एक 2-3 वेळा तुम्ही ही ट्रिक जी आहे ती अशा पद्धतीने उभी लिहून काढा. ठीक आहे. फक्त इतकंच लिहा, वी न स ता सा गोह भीम. आणि मग काय करा, तर तुमचं जे काही पेज असेल त्या पेजवर त्या ठिकाणी 2-3 वेळेस प्रॅक्टिस करा, कायम लक्षात राहील. ठीक आहे. माझ्या मित्राने मला ज्यावेळेस ही ट्रिक सांगितलेली होती मला त्या ठिकाणी कठीण वाटली होती, मात्र मी 2-3 वेळेस अशा पद्धतीने एकदा ड्रॉ करून त्या ठिकाणी काय केलं होतं, ह्या एकदा लिहून काढलं होतं, मात्र ते कायमस्वरूपी माझ्या आजही लक्षात आहे. ठीक आहे. वीन सतासा गोह भीमक्र अजूनही लक्षात ती ट्रिक माझ्या राहते. ठीक आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, वी म्हणजे काय आहे, विंध्य पर्वत आहे. बघा हा काय आहे, विंध्य पर्वत आहे. मग हा विंध्य पर्वत आणि हा सातपुडा पर्वत. मग या दरम्यान वाहणारी नदी कोणती आहे, नर्मदा नदी आहे. ठीक आहे. या दरम्यान वाहणारी नदी कोणती आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, नर्मदा नदी या दोन याच्या दरम्यान त्या ठिकाणी काय करते, तर वाहते. ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे, ही कोणती, नर्मदा नदी आहे. मग या ठिकाणी सातपुडा पर्वत आहे आणि खालीच कोणता आहे, सातमाळा पर्वतरांग आहे. मग या दरम्यान जी वाहणारी नदी आहे ती कोणती आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाची नदी आहे. नदीचं नाव काय आहे, तापी नदी आहे. ठीक आहे. आता सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग या दरम्यान जर आपण बघितलं तर कोणती नदी आहे, गोदावरी नदी वाहते मित्रांनो. ठीक आहे. कोणती नदी वाहते, तर गोदावरी नदी वाहते. लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर ड्रॉ केलं तुम्ही तर ती त्या ठिकाणी व्यवस्थित तुमच्या काय राहील, लक्षात राहील. ठीक आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि महादेव डोंगररांग यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर कोणती नदी आहे, तर भीमा नदी आहे. कोणती नदी आहे, भीमा नदी आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर भीमा नदी आहे, ही अशा पद्धतीची जी काही भीमा नदी आहे ती या ठिकाणी वाहते. कोणत्या दोन पर्वतरांगांदरम्यान, हरिश्चंद्र आणि महादेव डोंगररांगादरम्यान. आणि या महादेव डोंगररांगेच्या दक्षिणेला कोणती नदी आहे मग, तर भीमा नदी या ठिकाणी वाहते. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा चार्ट आहे. हा चार्ट जर तुमच्या लक्षात राहिला तर तुम्हाला काय लक्षात राहतील,
तर या ठिकाणी कोणत्या नदी दरम्यान कोणता त्या ठिकाणी पर्वतरांग आहे हे तुम्हाला कायम लक्षात राहील, ठीक आहे, कायम लक्षात राहील, लक्षात ठेवायचं मित्रांनो. फक्त ट्रिक्स काय आहे, विन स तासा गोह भीम क्र, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. गोह भीम क्र ही ट्रिक्स जी आहे ती भन्नाट आहे, महत्वाची आहे, लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे. पुढे जाऊयात. आता पुढे बघा महाराष्ट्रातली खनिज संपत्ती आहे मित्रांनो, ठीक आहे. आता बऱ्याचदा आपल्याला या ठिकाणी खनिज जे आहेत ते त्या ठिकाणी खनिजांची नावं सुद्धा लक्षात राहत नाहीत आणि कोणतं खनिज कुठं सापडतं हे सुद्धा बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन होत असतं. मग अशा वेळी तुम्हाला हे ट्रिक्स लक्षात ठेवायची आहेत. बघा आता महाराष्ट्राचं महत्त्वाचं खनिज जर आपण बघितलं मॅग्नीज आहे. मग मॅग्नीज जर आपण बघितलं तर बऱ्याचदा आपल्याला आठवत नाही कुठं सापडतं. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एवढीच ट्रिक लक्षात ठेवायची आहे. ट्रिक्स काय आहे, मानसीचे बंड, फक्त इतकंच लक्षात ठेवा. काय आहे, मानसीचे बंड. आता मानसीचे बंड म्हणजे नेमके काय बघा, मा म्हणजे काय, मॅग्नीज आहे, न म्हणजे काय, नागपूरमध्ये सापडतं, आणि सी म्हणजे काय, सिंधुदुर्गमध्ये सापडतं, आणि बंड म्हणजे काय, भंडाऱ्याला सुद्धा सापडतं, ठीक आहे. म काय आहे, मॅग्नीज खनिज त्या ठिकाणी दाखवतं, आणि या ठिकाणी न काय, या ठिकाणी बघा नागपूर, सिंधुदुर्ग आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये ही खनिज संपत्ती जी आहे ती आपल्याला किंवा या खनिजाची खाणी जी आहेत ते या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे. काय म्हटलंय, मानसीचे बंड, ठीक आहे, लक्षात राहील. मॅग्नीज जर खनिज आपण बघितलं, ट्रिक काय आहे, मानसीचे बंड, मा म्हणजे काय, मॅग्नीज, न म्हणजे नागपूर, सी म्हणजे सिंधुदुर्ग, आणि बंड म्हणजे काय, भंडारा, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, ठीक आहे. यानंतर बघा डोलामाइट जे काही महत्त्वाचं खनिज आहे महाराष्ट्रामधलं त्याच्याशी संबंधित सुद्धा एक महत्त्वाची ट्रिक आहे, सोपी ट्रिक आहे. ट्रिक काय आहे मग, तर बघा गणा चंदाचा यार. गणा कोणाचा यार आहे, चंदाचा यार आहे. तुमचा जो काही गणा नावाचा मित्र आहे तो कोणाचा यार आहे, तुमच्या शेजारी राहणाऱ्या चंदाचा यार आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. गणा चंदाचा यार, ठीक आहे, लक्षात राहील. गणा कोणाचा, चंदाचा यार आहे. आता ग म्हणजे काय, गडचिरोलीमध्ये हे डोलामाइट सापडते. न म्हणजे काय, नागपूरमध्ये सापडते. च म्हणजे चंद्रपूर, आणि यार म्हणजे काय, य म्हणजे आहे यवतमाळ, आणि या ठिकाणी र म्हणजे काय, रत्नागिरी. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर हे जे काही डोलामाइट खनिज आहे हे खनिज तुम्ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. गणा कोणाचा यार, चंदाचा यार, असं लक्षात ठेवायचंय. यस गणा कोणाचा यार आहे, चंदाचा यार आहे. क्लिअर आहे. पुढे जाऊयात, ठीक आहे. पुढे बघा कोणतं खनिज आहे महत्त्वाचं, क्रोमाइट आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सापडतं मग क्रोमाइट, इकडे बघा, ठीक आहे. क्रूर सिंधू आली पळा, ठीक आहे. काय, क्रूर सिंधू आली भागो. काय म्हटलंय, क्रूर सिंधू आली भागो म्हटलंय. आता क्रू म्हणजे काय, क्रोमाइट, ठीक आहे. क्रू म्हणजे काय, क्रोमाइट. र म्हणजे काय, रत्नागिरी. सिंधू आली म्हणजे काय, सिंधुदुर्ग, आणि भा म्हणजे काय, भंडारा, आणि गो म्हणजे गोंदिया, ठीक आहे. किती सोपी ट्रिक्स आहे बघा. काय म्हटलंय, क्रूर सिंधू आली भागो. काय म्हटलंय, क्रूर सिंधू आली भागो म्हणजेच काय, क्रोमाइट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया. किती सोपी ट्रिक्स आहे, राहील लक्षात. कशाशी संबंधित आहे ते सुद्धा ट्रिक्स मध्ये दिलंय. क्रो म्हणजे काय, क्रोमाइट, ठीक आहे. क्रू म्हणजे काय, क्रोमाइट, लक्षात ठेवायचं आहे. क्रूर सिंधू आली भागो असं तुम्ही त्या ठिकाणी हे जे काही ट्रिक्स आहे कशाशी संबंधित आहे, क्रोमाइटशी संबंधित आहे, राहील लक्षात, ठीक आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदियामध्ये हे क्रोमाइटचे साठे आपल्याला सापडतात. यानंतर आहे बघा लोहखनिज सापडणारे महाराष्ट्रातले जिल्हे, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी लोहखनिज सापडतं हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. मग काय म्हटलंय, गंगूला सचिनचा लोभ, ठीक आहे. तुमची जी काही मैत्रीण आहे गंगू, त्या गंगूला कोणाचा लोभ आहे, सचिनचा लोभ आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. गंगूला कोणाचा लोभ आहे, सचिनचा लोभ आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मग आता ग म्हणजे काय, गडचिरोलीमध्ये हे लोहखनिजाचे साठे आहेत. त्यानंतर ग दुसरं गचा अर्थ काय आहे, गोंदिया आहे. आणि यानंतर स काय, सिंधुदुर्ग. ची काय, चंद्रपूर. आणि न काय आहे, नागपूर. आणि लोभ जर आपण बघितलं, भ काय आहे, भंडारा, ठीक आहे. हे आहेत लोहखनिज महाराष्ट्रामध्ये सापडणारे जिल्हे, ठीक आहे. गंगूला कोणाचा लोभ आहे, गंगूला सचिनचा लोभ असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. गंगूला सचिनचा लोभ. ग म्हणजे काय, गडचिरोली. त्यानंतर दुसरं ग जे आहे ते गोंदियासाठी आहे. स कोणासाठी आहे, सिंधुदुर्गसाठी आहे. च कोणासाठी आहे, चंद्रपूरसाठी आहे. न कोणासाठी आहे, नागपूरसाठी आहे. आणि लोभ मधला भ कोणासाठी आहे, भंडाऱ्यासाठी आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. राहील लक्षात. गंगूला कोणाचा लोभ आहे, सचिनचा. गंगूला सचिनचा लोभ असं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा महत्त्वाचं आहे कोकणातील नद्या, ठीक आहे.
आता कोकणातल्या नद्या म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय तर नद्याच नद्या या ठिकाणी येत असतात, मग या ठिकाणी लक्षात ठेवणं सुद्धा अवघड होऊन जातं. बऱ्याचदा आपण त्या ठिकाणी 100दा वाचतो पण त्या ठिकाणी काही केलं लक्षात राहत नाही, परीक्षेमध्ये तर आठवतच नाही. मग अशा वेळी काय करायचं आहे, तर तुम्हाला एक छोटी ट्रिक ज्या आहेत त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. मग याच्यामध्ये आपण थोडेसे भाग केलेत, ज्यामध्ये पहिल्या भागामध्ये आपण उत्तर कोकणातल्या नद्या अभ्यासूयात, त्यानंतर मध्य कोकणातल्या आणि दक्षिण कोकणातल्या, अशा पद्धतीने 3 टप्प्यांमध्ये आपण ह्या नद्या ज्या आहेत त्या इथं कव्हर केल्यात. आता बघा पहिला जो काही आहे उत्तर कोकणामधल्या नद्या, ठीक आहे. पहिल्या नद्या जर आपण बघितल्या उत्तर कोकणामधल्या ह्या नद्या आहेत, उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण जात आहोत, ठीक आहे. मग उत्तर कोकणामधील ज्या काही नद्या आहेत त्याची ट्रिक काय आहे, गंगा व सावत्र भाऊ काळू आणि उल्हास, ठीक आहे. गंगा आणि तिचा सावत्र भाऊ कोण आहे, काळू आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. गंगा व सावत्र भाऊ काळू उल्हास असं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. गंगा व सावत्र भाऊ काळू, गंगा व सावत्र भाऊ काळू, गंगा व सावत्र भाऊ काळू उल्हास लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मग आता बघा ग काय आहे, तर गंगा काय आहे, दमणगंगा, आणि व काय आहे, वरोली. यातलं बघा स काय आहे, सूर्या नदीशी संबंधित आहे. व कोणाशी आहे, वैतरणाशी आहे. त्र कोणाशी आहे, तानसाशी आहे. भाऊ भा मधलं भा कोणाशी आहे, तर भातसाशी आहे. क बघा काळूशी आहे. आणि या ठिकाणी उल्हास जर आपण बघितलं तर उल्हास या ठिकाणी शेवटी आहे, ठीक आहे. राहील लक्षात. काय म्हटलंय ट्रिक, उत्तर कोकणामधल्या नद्या आहेत गंगा व सावत्र भाऊ तिचा काळू उल्हास, ठीक आहे. गंगा व सावत्र भाऊ काळू आणि उल्हास, ठीक आहे, लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. गंगा म्हणजे दमणगंगा, व म्हणजे वरोली, सा म्हणजे सूर्या, व म्हणजे काय वैतरणा, त म्हणजे तानसा, भा म्हणजे भातसा, आणि या ठिकाणी काळू नदी आहे आणि उल्हास नदी आहे, लक्षात ठेवा. हे काय आहेत, उत्तर कोकणातल्या नद्या आहेत. राहील लक्षात. आता बघा काही अजून नद्या आहेत ज्या आपल्याला मध्य कोकणातल्या सांगता येतात. ट्रिक काय आहे, पाताळातला आंबा कडू व काळा, ठीक आहे. पाताळामधला आंबा कसा आहे, कडू आहे आणि काळा आहे, ठीक आहे. पाताळातला आंबा कडू आणि काळा लक्षात ठेवायचं आहे आपल्याला फक्त, ठीक आहे. मग ज्यामध्ये पाताळगंगा, आंबा नदी, कुंडलिका नदी आणि काळू नदी, ठीक आहे, लक्षात येईल. लक्षात ठेवायचं आहे काळ नदी जी आहे, ठीक आहे. काय म्हटलंय, पाताळातला आंबा कसा आहे, कडू व काळा. पाताळातला आंबा कडू व काळा लक्षात ठेवायचं आहे. पाताळगंगा, आंबा नदी, कुंडलिका नदी आणि काळू नदी लक्षात ठेवायचे, ठीक आहे. राहील लक्षात. त्यानंतर बघा दुसरी आहे भोगावती सावित्री भारजा जोगी, ठीक आहे. भोगावती सावित्री भारजा दोगी किंवा जोगी असं लक्षात ठेवू शकता तुम्ही, ठीक आहे. आता ज्यामध्ये बघा भोगावती नदी आहे, सावित्री नदी आहे, भारजा नदी आहे आणि जोग नदी आहे, ठीक आहे. भोगावती सावित्री भारजा जोगी, ठीक आहे. भोगावती सावित्री भारजा जोगी असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. भोगावती सावित्री भारजा जोगी असं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. आता ज्या काही दक्षिण कोकणामधल्या नद्या आहेत, ठीक आहे. दक्षिण कोकणामधल्या ज्या काही नद्या आहेत महत्त्वाच्या त्या आपण या ठिकाणी अभ्यासूयात. ज्यामध्ये बघा पहिली ट्रिक आहे विशिष्ट जग शास्त्री बाचे, काय, विशिष्ट जग शास्त्री बाचे, ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. विशिष्ट जग शास्त्री बाचे याच चालीने लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या कायम लक्षात राहतील मित्रांनो, ठीक आहे. जर तुम्ही नसतं वाचाल की विशिष्ट जग शास्त्री बाचे, नाही लक्षात राहणार, ठीक आहे. विशिष्ट जग शास्त्री बाचे असं लक्षात ठेवायचंय तुम्हाला, ठीक आहे. विशिष्ट जग शास्त्री बाचे. मग विशिष्ट म्हणजे काय, विशिष्टी नदी. जग म्हणजे काय, जगबुडी नदी. शास्त्री नदी. आणि बघा या ठिकाणी बा म्हणजे काय, बाव नदी, ठीक आहे. विशिष्ट जग शास्त्री बाचे, विशिष्ट म्हणजे विशिष्ट नदी, जग म्हणजे जगबुडी नदी, शास्त्री नदी आणि बाव नदी. राहील लक्षात, नक्कीच राहील, ठीक आहे. आता त्यानंतर बघा पुढची ट्रिक आहे कामून कचरा केला तो, ठीक आहे. काय म्हटलंय, कामून कचरा केला तो, ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. कामून कचरा केला तो. तुमचा एक रूममेट असेल किंवा तुम्ही गावाकडे राहत असाल, कोणी लहान मुलगा कचरा करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय म्हणायचं आहे, कामून कचरा केला तू. म्हणजेच काय आहे, त्या दक्षिण कोकणातल्या नद्या आहेत मित्रांनो. कोणत्या, तर आपण बघूयात. का म्हणजे काय, काजळी. मु म्हणजे मुचकुंदी. आणि या ठिकाणी कचरा म्हणजे काय, अचरा नदी आहे. आणि या ठिकाणी केला म्हणजे काय, कर्ली नदी आहे. आणि तू म्हणजे काय, तेरेखोल नदी आहे, ठीक आहे. राहील लक्षात, नक्कीच राहील. जर तुमच्या आजूबाजूला कोणी कचरा करत असेल तर म्हणायचं कामून कचरा केला तो. या ठिकाणी आपल्याला काय होऊन जाईल, एक रिवाइज होऊन जाईल. काय, तर हे काय आहेत, दक्षिण कोकणातल्या नद्या आहेत, उत्तरेकडून दक्षिणेकडे. राहील लक्षात. बघा जर कोणी कचरा करत असेल, जर कचरा दिसला तर उगाच कोणालाही म्हणायचं कामून कचरा केला तो, ठीक आहे. शेजाऱ्याला घरातल्याला कोणालाही म्हणायचं, जेणेकरून ही ट्रिक काय तुमच्या लक्षात राहील. कामून कचरा केला तो, काजळी, मुचकुंदी, अचरा, कर्ली आणि तेरेखोल लक्षात ठेवायचं, ठीक आहे. राहील लक्षात. काय काय आहे ट्रिक्स, विशिष्ट जग शास्त्री बाचे, कामून कचरा केला तो, ठीक आहे.
विशिष्ट जग शास्त्री बाचे कामून कचरा केला तू, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी या चालीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक मोठा प्रश्न आहे किंवा अवघड ज्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते काय आहे मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं आहे जिल्हे लक्षात राहत नाहीत आपल्या. ठीक आहे, काय जिल्ह्यांची जी काही निर्मिती आहे ती त्या ठिकाणी क्रमाने लक्षात राहत नाही आपल्याला. ठीक आहे, तर मग अशा वेळी एक भन्नाट ट्रिक आहे बघा. ट्रिक्स काय आहे, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. ठीक आहे, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला ही काय आहे, तर मित्रांनो भन्नाट ट्रिक आहे. कशाची, तर या जिल्ह्याचा जे काही निर्मितीचा क्रम आहे हा क्रम तुमच्या लक्षात कायम राहून जाईल. ठीक आहे, लक्षात ठेवा ट्रिक काय आहे, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. वारंवार म्हणायचंय तुम्हाला. तर असं जर म्हटलं तरच ते लक्षात राहील. ठीक आहे, एकदा लक्षात राहणार नाही. तुम्हाला दिवसातून 5-6 वेळा त्या ठिकाणी वाचून काढायचे आहेत. एक नोटबुक घ्या, त्यावर रफमध्ये लिहून काढा आणि त्या ठिकाणी पाठांतर करा, किंवा रोज रात्री झोपताना कानामध्ये जरी आपला व्हिडिओ टाकला तरी तुमच्या कायम लक्षात राहून जाईल. ठीक आहे, त्यासाठी लक्षात घ्या, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला लक्षात ठेवायचंय. सजला गड मुंबईचा नंदही गोपाला. बघा आता काय आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. आता आपल्याला एवढं माहिती राहतं की कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा निर्माण झाला, मात्र क्रमाने तो माहिती राहत नाही. ठीक आहे, एवढं तर आपल्याला त्या ठिकाणी माहिती राहतं. मग बघा रत्नागिरीमधून कोणता, सिंधुदुर्ग जिल्हा निर्माण झालाय. त्यानंतर जालना जिल्हा जर आपण बघितलं तर त्यावेळी औरंगाबाद या जिल्ह्यातून जालना जिल्ह्याची निर्मिती झाली होती. ठीक आहे, त्यानंतर बघा उस्मानाबाद जर आपण बघितलं तर लातूर जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. चंद्रपूरमधून गडचिरोली जिल्ह्याची या नवीन निर्मिती झालेली आहे. मग या ठिकाणी बृहन्मुंबईमधून जर आपण बघितलं तर या ठिकाणी बघा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर अकोल्यामधून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. धुळ्यामधून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. परभणीमधून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती आहे आणि भंडारा जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती झालेली आहे आणि ठाण्यातून पालघरची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, राहील लक्षात. ठीक आहे, राहील लक्षात. सजला गड मुंबईचा व नंदही गोपाळा, सिंधुदुर्ग, जालना, त्यानंतर लातूर, त्यानंतर गडचिरोली, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, वाशिम, त्यानंतर नंदुरबार, हिंगोली, गोंदिया आणि शेवटी काय पालघर जिल्ह्याची निर्मिती त्या ठिकाणी मित्रांनो झालेली आहे. ठीक आहे, तर महत्त्वाचा जो काही आपण हा पॅटर्न किंवा हा जो काही ट्रिक्सचा व्हिडिओ होता तो या ठिकाणी अभ्यासलेला आहे. ठीक आहे, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला वारंवार तुम्हाला म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या ट्रिक्स ज्या आहेत त्या ठिकाणी पाठ करून ठेवा. नक्कीच तुम्हाला इतरांपेक्षा, तुमच्या स्पर्धकांपेक्षा 1 मार्क जास्त मिळेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर नक्कीच कमेंट करा. ठीक आहे, नक्कीच कमेंट करा आणि त्याचबरोबर लाईक सुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी पोहोचायचा आहे. ठीक आहे, तर अशाच नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपलं हे जे काही यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल तुम्हाला त्या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आपलं जे काही अभ्यास मित्र सरळ सेवाचं यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, आपलं अभ्यास मित्र सरळ सेवा नावानंच एक टेलिग्राम चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, जॉईन करू शकता. त्यावर तुम्हाला या व्हिडिओची PDF सुद्धा त्या ठिकाणी मिळत जातील आणि अशाच भन्नाट व्हिडिओंची लिंक सुद्धा तुम्हाला काय केली जाईल, तर आपल्या त्या सरळ सेवा चॅनलवर त्या ठिकाणी अभ्यास मित्र सरळ सेवा चॅनलवर या लिंक्स ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे, मग या लिंक्स जर आपण बघितलं, ज्या ट्यूनमध्ये मी सांगितलं त्या ट्यूनमध्ये त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, कायम तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे, तर नक्कीच त्या ठिकाणी काय करायचं आहे, व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, तर अशाच प्रकारचे काही नवीन व्हिडिओ असतात ते आपण आपल्या काय करत असतो, तर त्या ठिकाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी घेऊन येत असतो. त्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना बॅचेस लावायचे असतील त्यासाठी अभ्यास मित्र सरळ सेवा नावाचं आपलं काय आहे बघा, तर अभ्यास मित्र लक्षात ठेवायचं आहे, अभ्यास मित्र सरळ सेवा. ठीक आहे, सरळ सेवा नावाचं काय आहे आपलं, तर ॲप सुद्धा आहे, ॲप्लिकेशन आहे. ज्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला जे काही सरळ सेवेने पदं भरली जातात त्या सर्व पदांविषयीचे काही जे लेक्चर असतील किंवा बॅचेस असतील ते बॅचेस तुम्हाला या आपल्या अभ्यास मित्र सरळ सेवा ॲप्लिकेशनवर मिळतील. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, तर बॅचेस जॉईन करू शकता. ठीक आहे, खूप कमी याच्यामध्ये जर आपण बघितलं बॅचेस जी काही फीस आहे ती खूप कमी असते आपल्या. ठीक आहे, 513. ठीक आहे, किती, 513 रुपयामध्ये तुम्हाला कोणताही कोर्स त्या ठिकाणी जॉईन करता येईल. ठीक आहे, 513 मध्ये तुम्हाला कोणताही कोर्स जो आहे तो त्या ठिकाणी जॉईन करता येईल. सरळ सेवेने जी काही पदं भरली जातात त्या प्रत्येक परीक्षेसाठी तुम्ही या ठिकाणी अभ्यास मित्राला फॉलो करू शकता. ठीक आहे, शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल,
किंवा इतर कोणतीही परीक्षा असू देत, महानगरपालिका असू देत, टेट असू देत, या सर्व परीक्षांसाठी या ठिकाणी आपल्याकडे काय आहेत, बॅचेस आहेत, तिथे तुम्ही जाऊन जॉईन करू शकता. ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्हाला कळवायचं आहे. आणि तुम्हाला अशाच पद्धतीनं बाकीचे जे काही विषय आहेत त्या विषयांवर सुद्धा जर ट्रिक हव्या असतील तर त्या ठिकाणी कोणत्या विषयावर तुम्हाला ट्रिक हवे असतील हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता. आपण त्यावर व्हिडिओसुद्धा घेऊन येऊया. ठीक आहे. तर थांबूयात आपण या ठिकाणी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला फॉलो करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आपण थांबूयात या ठिकाणी. यस. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.